नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भाटरवाडी या गावी. साधं गाव पण माणुसकीचं, श्रद्धा आणि परंपरा यांना अगदी दणक्यात भरलेलं. दरवर्षीप्रमाणे यंदा 2025मध्येही 10 नोव्हेंबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत भाटणवाडीमध्ये भैरवनाथ जयंती म्हणजे जन्मकाळ आणि हरिनाम सप्ताह अगदी भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. हसूरदुमालापासून 1 किलोमीटर अंतर असलेले हे भाटणवाडी गाव आणि आमच्या आईवडिलांची श्रद्धा असणारे हे भैरवनाथ मंदिर. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी देवाचे दर्शन घेण्यासाठी भाटणवाडीला गेलो. सोबतच आमचा श्रेयांशू आणि नाना आणि आमची ताई. आणि यंदाचं वर्ष काहीतरी विशेषच वाटलं मला, कारण गावातल्या प्रत्येक घराची, प्रत्येक मनाची आणि प्रत्येक रस्त्याची पाऊलवाट भक्तीने उजळून निघाली होती. 12 नोव्हेंबरला भैरवनाथ जयंती होतीच, ती पण दणक्यात साजरी करण्यात आली. मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची लगबग. सकाळी पूजा अर्चा, धूप दीप आणि गुरुवांचा मंत्रोच्चार आणि टाळ मृदुंगांचा गजर. भैरवनाथ महाराज की जय असं म्हणत सगळं गाव एकटवलं होतं. आणि भैरवनाथ जयंतीचं औचित्य साधून म्हणजे ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळा म्हणजेच हरिनाम सप्ताह भाटणवाडी. गावात शांतता, समाधान आणि भक्तीची दरवळ पसरला. भक्तिगीते, हरिपाठ आणि माऊलीच्या ओव्या यानं वातावरण अगदी प्रसन्न झालं. भाटणवाडीचा हरिनाम सप्ताह म्हणजे गावाची ओळख, परंपरा आणि श्रद्धेचे स्थान. गावात हरिनाम सप्ताह जवळजवळ 8 दिवस होता. दिवसाचा दिनक्रम सकाळी ज्ञानेश्वरी वाचन म्हणजे गावातील मोठी लहान, महिला पुरुष आणि मुले आणि मुली ही सर्व एकत्र बसून ज्ञानदेवांच्या शब्दातून अध्यात्माची ऊब घेत होती. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन हा कार्यक्रम होत होता. कीर्तनकारांचे सादरीकरण, पकवाज, तबला, झांज यांचा ताल आणि गावकऱ्यांचा उत्साह सगळ्यांनी मिळून वातावरण अगदी पार भलतंच भक्तिमय करून टाकलं होतं. आज हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस, त्यामुळं आज भोजनाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये पुरुष आणि महिला कशा काम करायला चालू आहे बघा की. कोल्हापुरात म्हणजे अशी एकत्र लोक काम करतात बघा, आणि त्यामुळे तर जेवणाला गोडवा जास्त असतो. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण आहे भाटणवाडीमध्ये आणि हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि हा कार्यक्रम सप्ताहाचा जवळजवळ आठवड्याभर तर चालू आहे काय. आणि म्हणजे कसं स्वरूप असते आणि पहिल्या दिवशीचा कार्यक्रम कीर्तन बाकीचं कसं कसं असतं इथे गावामध्ये हरिनाम सप्ताह 8 दिवस सुरू असला आहे. आणि सर्व महिला गावातल्या आणि आजचा दिवस कसा आहे? हा शेवटचा दिवस आहे. आजचा शेवट दिवस आहे. सर्व महिला महाप्रसाद करण्यासाठी उत्साहाने हजर आहेत. पालखी दिंडा सोहळ्याला पण देवाचा कार्यक्रम कसा कसा असतो? संध्याकाळचा आता दुपारचा आरती असते काय? आरती असते, सकाळी आरती असते. किती वाजता काकड आरती असते? 5 वाजता. गाव जर छोटं असलं तर कार्यक्रम लय भारी असतात. इथले माणसे पण लय भारी आहेत आणि महिला वर्ग सगळे एकत्र येऊन काम करतात. त्यातच सगळा आनंद आहे. आणि खरोखर आपल्या गावात सगळ्या लोकांनी हेच म्हणजे ह्या गावाकडनं शिकायला पाहिजे की वादविवाद असतात ते बाजूला, परंतु एकत्र ते येणं आणि हा कार्यक्रमात असं सामील होणं. तुम्हाला काय वाटतं? कीर्तन, प्रवचन, कीर्तनाला बी जायचं आहे. एकजुटीने सगळा कार्यक्रम गावामध्ये चालू आहे. बरोबर, बिनधास्त चालू आहे. काय कार्यक्रमात अडचण काही येत नाही. चालते. रामकृष्ण हरी सगळ्या.
श्री ज्ञानदेव खरोखर समस्त भाटणवाडी परिवाराचा मोठा सहभाग, गावातील प्रत्येक घरातून मदत, हातभार, सेवा आणि प्रेम वाहत होतं या कार्यक्रमाला आणि ह्या सोहळ्याला. त्यात खास करून माऊली भजनी मंडळ भाटणवाडी यांचं योगदान तर अविस्मरणीय होतं. त्यांच्या भजनांनी आणि कार्यक्रमाने सप्ताहाला खरं वजन आणि भक्तिभाव प्राप्त झाला. 17 नोव्हेंबरला आरती, महाप्रसाद आणि भावपूर्ण कार्यक्रम आयोजन करून हरिनाम सप्ताह भाटणवाडी यशस्वीने संपन्न झाला. गावाला एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन नातं आणि भक्तीची ताजी ज्योत मिळाली.
माळ माळ कुठायचे कोणची वारी करणार पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव वासुदेव हा हे काय म्हणाला काय म्हणायचं आहे मागणं मागायचं आहे ना मागणे एक प्रती आहे त्याचे पाय पांडुरंगा या कंत्राची निर्मिती मध्ये आली तुझे काय तुका म्हणाचा उदार होई मध्ये काय ज्ञानदेव तुकाराम भाटणवाडी म्हणजे फक्त गाव नाही तर भक्ती परंपरा आणि माणुसकी आणि कोल्हापुरी दणक्याचा संगमच आहे. भैरवनाथ जयंती असो किंवा माऊलीची संजीवनी सोहळा किंवा हरिनाम सप्ताह, गावकरी एकत्र, मन एकत्र आणि भक्ती एकत्र. यासाठीच म्हणतात कोल्हापुरात देव ही दणक्यात, माणसंही दणक्यात आणि भाटणवाडी ही. अहो ती तर भक्तीने सजलेली सुवर्णनगरीच म्हणा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपलं चॅनल हे गावातील सामाजिक कार्यक्रम हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं शेअर नक्की करा. चला रामकृष्ण हरी.